नमस्कार. सुवर्ण भारतमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी रश्मी हिवरे. आजच्या काही ठळक व विशेष घडामोडी. चंद्रपूर जिल्ह्याच्या राजुरा येथील सुपरिचित समाजसेविका तथा विदर्भातील नामवंत किरणदीप व्हॉट्सअप ग्रुपच्या मुख्य मार्गदर्शिका अधिवक्ता अंजली गुंडावार यांनी देशवासियांना आज स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा व शुभकामना दिल्या आहेत. किरण घाटे, सुवर्ण भारत विदर्भ विशेष प्रतिनिधी. हे राष्ट्र देवतांचे, हे राष्ट्र प्रेषितांचे, आज चंद्र सूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे. नमस्कार. स्वतंत्रता दिवसाच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. 15 ऑगस्ट म्हणजे स्वतंत्रता दिवस. भारत इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला आणि 15 ऑगस्ट 1947 रोजी देश स्वतंत्र झाला. हा दिवस प्रत्येक भारतीयासाठी अतिशय आनंदाचा, उत्साहाचा आहे, सन्मानाचा आणि गौरवाचा आहे. 15 ऑगस्ट हा आपला राष्ट्रीय सण. स्वतंत्र मिळवण्यासाठी अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या जीवाचे बलिदान दिले. पंडित जवाहरलाल नेहरू, महात्मा गांधी, सुभाषचंद्र बोस, झाशीची राणी लक्ष्मीबाई, भगतसिंग यांनी स्वराज्यासाठी खूप संघर्ष केला. त्यांच्या त्यागामुळे, बलिदानामुळे आज आपण हे स्वातंत्र्य उपभोगू शकत आहोत. खरं तर संपूर्ण देशात भक्तिमय वातावरण असतं, अतिशय आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण असतं. शाळा, विद्यालय, महाविद्यालय आणि अनेक विविध कार्यालय येथे ध्वजारोहण केले जाते. देशभक्तीपर सांस्कृतिक कार्यक्रम देखील केले जातात. गावागावातनं प्रभात फेऱ्या निघतात, घोषणा दिल्या जातात. खरं तर 15 ऑगस्ट हा शूर वीरांच्या बलिदानासाठीची आठवण करून देतो. खरं तर आपण आपल्या देशासाठी, त्याच्या प्रगतीसाठी काहीतरी आपण जर हातभार जर लावला तर हे खऱ्या अर्थाने आपलं स्वतंत्रता असू शकते. भारत देश हा विज्ञान, तंत्रज्ञान, शिक्षण, आरोग्य ह्या मार्गावरून विकासाची वाटचाल करत आहे. चंद्रावर देखील भारताने तिरंगा फडकवला, पण आजही देशामध्ये दारिद्र्य, बेरोजगारी, दहशतवाद, जातीयवाद, भ्रष्टाचार ह्या समस्यांनी भारताला घेरलेला आहे. आज आपण जर बघितलं तर स्वच्छ भारत अभियान असेल किंवा पर्यावरण संरक्षण असेल, स्त्री पुरुष समानता असेल, शिक्षणाचा प्रसार असेल, मतदान असेल, ह्या उपक्रमात जर सगळ्यांनी जर सक्रिय जर भाग जर घेतला तर भारतामध्ये एक वेगळ्या प्रकारचं वातावरण निर्माण होऊ शकतं. खरं तर स्वतंत्रता म्हणजे फक्त अधिकार नाहीये, तर ती आपली जबाबदारी देखील आहे. हर घर तिरंगा, मेरी माटी मेरा देश असे उपक्रमात आपण हिरहिरेने भाग घेतला पाहिजे. भारतीयत्व व एकता हीच आपली खरी ओळख आणि ताकद आहे. म्हणून कोणताही भेदभाव न करता राष्ट्रात एकात्मतेचं बीज रोवलं गेलं पाहिजे. आणि हेच स्वतंत्र दिनाचं खरं महत्व म्हणजे आपण सगळ्यांनी जबाबदारीने वागलं पाहिजे. कारण स्वतंत्रता जी मिळाली आहे त्याचा उपभोग आपण चांगल्या रीतीने हा केलाच पाहिजे. बलिदानाचा रंग तिरंग्यात पहावा, बलिदानाचा रंग तिरंग्यात पहावा, उत्साह देशभक्तीचा अंगी संचारावा, उत्साह देशभक्तीचा अंगी संचारावा, जय घोष भारताचा आसमंती गुंजावा, जय घोष भारताचा आनंद आसमंती गुंजावा. उत्सव हा स्वातंत्र्याचा सदैव चिरायू व्हावा, सदैव चिरायू व्हावा. पुन्हा एकदा सगळ्यांना खूप खूप स्वातंत्र्य दिनाची शुभेच्छा. थँक्यू सो मच.